झी 24 तास एक पाऊल पुढे। झी मीडियानं बातमी दाखवल्यामुळे माय लेकरांची भेट झाली आहे। कल्याणमध्ये राहणारा शिवम तिवारी नाशिकमध्ये सापडलाय। याच संदर्भातला पाहूया एक रिपोर्ट। शिवम तिवारी हा निरागस मुलगा इगतपुरी रेल्वे स्टेशनवर सापडला। त्याचे पालक सापडत नाहीत म्हणून इगतपुरी पोलिसांनी त्याला नाशिकच्या निरीक्षण गृहाच्या हवाली केलं। झी मीडियानं शंतनूसह काही हरवलेल्या मुलांची दृश्य बातमीत प्रसिद्ध केली। बातमी बघताच त्याच्या पालकांनी झी मीडियाशी संपर्क साधला आणि ताटातूट झालेल्या या जीवांची भेट झाली। हर जगह बहुत ढूंढा लेकिन यह नहीं मिला, लेकिन जी 24 तास चैनल ने इसे अपने माध्यम से और हमें सूचना दी और हम यहाँ आए, नासिक में रिमांड होम में आए और यहाँ हमें हमारा भाई मिल गया। मतिमंद जे मुलं ज्यांचे असतील त्यांनी असं मोबाईल नंबर गोंधून त्यांचा ट्रेस लागणं सोपं होईल आणि मी जीजूचा पुनश्च आभारी आहे की आमचा एक मतिमंद मुलगा त्या कुटुंबात परत गेला। 4 महिन्यांपासून हरवलेल्या शिवमची तक्रार कल्याण पोलिसांकडे देण्यात आली होती, मात्र तरीही 4 महिन्यांपासून तपास शून्य होता। गुन्हे शाखेकडे तपास देऊनही काही झालं नाही, पण अखेर झी मीडियाच्या मदतीनं पालकांना मुलांचा शोध लागला। रिमांड होम में यहाँ पे हमारा लड़का मिला और मेरा लड़का पहले की तरह जैसे था वैसे ही है। आज मैं ये लोग का बहुत शुक्रगुजार हूँ और तहे दिल से स्वागत करता हूँ। अधिकारी लोग भी साहब हमारा बहुत सपोर्ट किए। झी मीडियामुळे ताटातूट झालेल्या माय लेकरांची भेट झाली। तिवारी कुटुंबियातल्या या मुलाच्या हरवण्यानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय की पोलिसांचं नेटवर्क अद्याप या मुलांसाठी कार्यरत नाही। त्यामुळे आता पोलिसांनी सजगतेनं अशा मुलांच्या शोधासाठी मोहीम राबवणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।